आजच्या स्मार्ट सिटीच्या परिषदेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी प्रकाशजी मेहता, महापौर राजेंद्र देवळेकरजी, खासदार कपिल पाटीलजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आयुक्त रवींद्रनजी, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकरजी, आपले MMRDAचे मदान साहेब, त्याचबरोबर खास करून टर्कीहून उपस्थित राहिलेले आपले एरडल शबरी एरगनजी, गोहा मॅडम, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित समोर बसलेले माझे सहकारी आमदार, त्याचबरोबर महापौर, अनेक महापालिकांचे आयुक्त, सर्व मान्यवर, प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे सर्व आदरणीय बांधवांनो आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खास करून कल्याण डोंबिवलीचे महापौर आणि आयुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। त्याचबरोबर खास करून वेळात वेळ काढून आवर्जून या स्मार्ट सिटी परिषदेला उपस्थित राहिलेले मुख्यमंत्री महोदय यांचेही मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। खरं म्हणजे गेले 2 वर्ष आपण स्मार्ट सिटी या बाबतीमध्ये वाचतोय, स्मार्ट सिटी हे शब्द ऐकतोय। खरं म्हणजे केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDA सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना मांडली आणि या देशातले अनेक शहरं त्यांचं रूपांतर स्मार्ट सिटीमध्ये झालं पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मांडण्याचं काम त्यांनी केलं आणि मग त्याची सुरुवात झाली आणि मग त्यानंतर अनेक शहरं त्या स्मार्ट सिटीमध्ये त्यांचा समावेश होऊ लागला आणि खऱ्या अर्थाने आता कुठेतरी या संकल्पनेला मूर्त रूप येऊ लागले असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। या ठिकाणी आपण पाहिलं तर गेल्या म्हणजे 6-6.5 दशकं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अशा प्रकारची संकल्पना निश्चितपणे या ठिकाणी यायला उशीर झाला खरं म्हणजे, परंतु मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संकल्पना मांडली। याच्या मागचा उद्देश एवढाच की आज वाढतं शहरीकरण होतंय, नागरीकरण होतोय आणि लोकसंख्या वाढतीये, त्यामुळे निश्चितपणे शहराच्या गरजाही वाढत आहेत आणि या गरजा जर भागवायच्या असतील, शहरं स्वच्छ सुंदर करायची असतील तर निश्चितपणे काहीतरी त्याला कुठलं तरी आपण एक संकल्पना मनामध्ये ठेवून काम करणं गरजेचं आहे आणि ते खऱ्या अर्थाने ही संकल्पना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण अंमलात आणू लागलोय। निश्चितपणे हे अभिनंदन आहे, सगळ्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे। खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना काम करायचं असतं भरपूर, परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर देखील मर्यादा असतात, निधीचा अभाव असतो आणि या सगळ्या याच्यातून ताळमेळ बसवत ही शहरं पुढे जात असतात। आणि आज आपण पाहिलं या जिल्ह्याचंच मी आपल्याला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री महोदयांना सगळी चांगली कल्पना आहे त्याची। या ठाणे जिल्ह्यामध्ये वाढतं नागरीकरण आपण जर पाहिलं तर निश्चितपणे वाढतं नागरीकरण झपाट्याने, लोकसंख्या वाढती आहे आणि त्याचबरोबर मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्यावर देखील अतिशय प्रचंड असा ताण पडतोय आणि म्हणूनच हे सगळं कुठेतरी आपल्याला ताळमेळ याचा बसवायचा असेल आणि लोकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील, ज्या काय अपेक्षा लोकांच्या आहेत, जनतेच्या आहेत, त्या पूर्ण करायच्या असतील तर अशा प्रकारच्या संकल्पना मांडून काही टार्गेट निश्चित करून आपल्याला काम करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने आज आपण त्याची सुरुवात केलेली आहे। कल्याण डोंबिवलीचं पहिलं अगोदर ठाण्याचं आणि कल्याण डोंबिवलीचं नाव ऐकलं आपण, पण नंतर त्या दोन्ही शहरं थोडी मागे पडली। ते ठीक आहे, क्रायटेरिया निकष जे काही नियम आहेत त्यामध्ये ते बसले नसतील, परंतु एक चांगली सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिकेने केलेली आहे।
या देशभरातल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं या परिषदेच्या माध्यमातून. आणि आपण हा जो स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी आपण कुठले निकष पाळले पाहिजे, कुठल्या पायाभूत सोयीसुविधा आपण लोकांना दिल्या पाहिजे आणि आणखी भविष्यामध्ये आपल्याला काय देता येईल याचा सर्वकष विचार या परिषदेमध्ये निश्चितपणे मांडता येणार आहे. आणि म्हणून देशभरातल्या सर्वांचंच, या लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि कल्याण डोंबिवली या महापालिकेने याची सुरुवात केली आहे, त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे. या ठिकाणी पूर्वी देखील 2002 साली ई गव्हर्नन्स या महापालिकेने त्याची सुरुवात केली मुख्यमंत्री महोदय, आणि मग इतर महापालिकेने ती पद्धत अवलंबली. आणि म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये अनेक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे. त्यामध्ये चांगले रस्ते MMRDAच्या माध्यमातून असतील, नगर पुनरुत्थानाच्या निधीतून असतील, चांगले रस्ते, सिवरेज सिस्टीम या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु शेवटी सगळं जे काय आहे ते आर्थिक जी आपली जो काय डोलार आहे किंबहुना जो काय ताळमेळ आपल्याला बसवायचा असतो तिथे आपली गाडी अडत असते. आणि म्हणूनच या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून चांगले रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, डांबरी रस्ते असतील, सिवरेज सिस्टीम असेल, पाणी योजना स्वतःची आहे ती स्वतःची पाणी योजना असेल, अशा अनेक माध्यमातून लोकांना आपण सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच शिवसेना भाजपा युतीवर लोकांनी विश्वास ठेवला आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, झालेली महापालिका असेल, आपण पाहतोय. याचं कारण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपली सगळी मंडळी एकत्रपणे काम करतायत. खरं म्हणजे कचऱ्याची समस्या या ठिकाणी मोठी आहे आणि आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड जे आहे ते डम्पिंग ग्राउंड देखील सायंटिफिकली कसं आपल्याला त्यामध्ये काही प्रक्रिया करून ते कायमस्वरूपी आपल्याला बंद करता कसं येईल. त्याचबरोबर नवीन नवीन विभागामध्ये कचऱ्यावरचे जे प्रकल्प आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी आपण त्याला सुरुवात केलेली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रक्रिया ते प्रोजेक्ट आपण सुरुवात महापालिकेने केलेले. राज्य सरकार नेहमीच यांच्या पाठीशी आहे. आता महापौरांनी मगाशी सांगितलं की या ठिकाणी धोकादायक इमारतींचा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपण क्लस्टर योजना ठाण्यासाठी आपण जाहीर केलेली आहे. लवकरच त्याचं अधिसूचनाही निघेल. आपल्याला माहित आहे की धोकादायक इमारतीमध्ये राहणारा माणूस जो आहे तो जीव मुठीत घेऊन राहत असतो. त्याला दुसरीकडे घर चांगलं घ्यायची इच्छा असते, परंतु त्याच्याकडे तेवढी ऐपत नसते. म्हणून त्याला माहित आहे कधीतरी माझी इमारत पडेल, माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल, तरी सुद्धा नाईलाज असतो त्या धोकादायक इमारतीमध्ये राहायला लोकांना लागत असतं. आणि म्हणून या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील काही इमारती अतिशय धोकादायक आहेत. काही त्यातले पडलेही, त्याच्यामध्ये लोकांचे जीव गेलेही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यावर जसं ठाणे महापालिकेमध्ये आपण मुख्यमंत्री महोदय जशी क्लस्टर योजना, SRA योजना लागू केली, त्याच धर्तीवर या सर्व लोकांची, लोकप्रतिनिधींची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून क्लस्टर योजना आणि SRA योजना देखील लागू करावी, अशा प्रकारची माझी आपल्याला नम्र विनंती आहे. त्याचबरोबर मेट्रोचंही मगाशी महापौर म्हणाले, आता मुंबईवरून ठाण्याला मेट्रो तर येईल आणि तीच मेट्रो आपल्या इकडे डोंबिवली, भिवंडी, कल्याण, डोंबिवली इकडे जर वळली तर निश्चितपणे या ठिकाणी लोकांना दिलासा मिळेल. कारण ही शहरं वाढत आहेत. ठाण्यानंतर वाढणारी ही शहरं कल्याण डोंबिवली आहे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही शहरं ठाण्यानंतर वाढतात. आता मुंबईतली माणसं ठाण्यात येऊ लागलेली, आता ठाणे देखील आता ठाण्यातली माणसं इकडे यायला लागलेली आहेत. त्यामुळे या शहरांना देखील आपल्याला सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. पाण्याचाही मगाशी धरणाचाही विषय या ठिकाणी निघालेला आहे. खऱ्या अर्थाने ही काळाची गरज आहे. आता आपण अनेक एजन्सीकडून पाणी घेतो, MIDC आहे, MGP आहे, स्टेम आहे, BMC आहे. तर आता स्वतःचं स्वतंत्र असं धरण असलं पाहिजे. यासाठी सातत्याने पाठपुरावा आपण करतोय. आपणही एक बैठक लावण्याचं या ठिकाणी ठरवलंय, मला आश्वासनही दिले. आणि म्हणून या स्वतःचं धरण असलं पाहिजे यासाठी देखील राज्य सरकारचा प्रयत्न निश्चितपणे आहे. आणि या सर्व बाबतीमध्ये राज्य सरकार देखील सातत्याने यांना पाठिंबा देत आहे. वाहतूक कोंडीचा विषय जो आहे तो देखील आपण स्वतः आग्रही आहात की भिवंडी कल्याण शिळ हा जो रस्ता 21 किलोमीटरचा आहे,
हा कल्याण शहरातून जातो, डोंबिवलीतून जातो आणि या ठिकाणी वाहतूक कोंडी जी होते तो दूर होण्यासाठी तो 21 किलोमीटरचा रस्ता देखील बांधण्यासाठी आपण आग्रह धरलेला आहे. आपण मला आदेश दिलेले आहेत. MSRDC त्याच्यावर काम करते आणि लवकरात लवकर तो देखील 21 किलोमीटरचा एलिव्हेटेड रस्ता निश्चितपणे या ठिकाणी होईल. डोंबिवली मानकोलीचा पूल असेल, त्याचबरोबर गोविंदवाडी बायपासचा रस्ता आहे तो देखील आपण करतो राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि म्हणून डोंबिवलीमध्ये देखील काही ठिकाणी आपल्याला रस्त्यावर उड्डाणपूल बांधावे लागतील, काही ठिकाणी सबवे करावे लागतील आणि निश्चितपणे कल्याण आणि डोंबिवली या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेला आपल्याला निश्चितपणे सहकार्य करावं लागेल आणि महापालिका सक्षमपणे हे उपक्रम राबवू शकेल. बायपास रस्ते असतील या ठिकाणी देखील आपल्याला मदत करावी लागेल. आणि म्हणून त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय जलवाहतूक हा जो एक पर्याय आहे तो देखील आपण त्या ठिकाणी अवलंबला पाहिजे. गडकरी साहेबांच्या बरोबर देखील खासदारांची आमदारांची आमची बैठक झाली होती आणि त्याला पुढे चालना देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आपण राज्य सरकारच्या माध्यमातून देखील जे काही प्रयत्न करायचे ते आपल्याला केले पाहिजे. त्याचबरोबर वालधुनीच्या जी नदी आहे ती दूषित होते यासाठी देखील आपल्या मिठी नदीच्या धर्तीवर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, कारण हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. आणि म्हणून आपल्या स्तरावर जे जे आपल्याला निश्चितपणे करता येईल ते आपण केलं पाहिजे आणि आपण कराल खऱ्या अर्थाने. आणि म्हणून आजच्या या स्मार्ट सिटी परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि या कल्याण डोंबिवली शहरासाठी जेवढं काही करता येईल, या कल्याण डोंबिवलीचा जो काय आर्थिक निधी तरतूद या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज्य सरकारने MMRD मदान साहेब इकडे आहेत, त्यांना आम्ही नेहमी सांगत असतो ठाणे जिल्ह्यावर जरा कृपादृष्टी असू द्या, मुख्यमंत्र्यांची आहे तुमची असू द्या. म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील आणि या जिल्ह्याचा सर्वांगीण आपल्याला विकास करता येईल. मुख्यमंत्री महोदय आपले धडाडीचे मुख्यमंत्री आहेत आणि निश्चितपणे त्याचाही आम्हाला अभिमान आहे. एक डायनामिक माणूस म्हणून ते काम करतायत आणि आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आमच्या जिल्ह्याला. त्यामुळे महापौरजी, आयुक्तजी, स्मार्ट सिटी नंबर तुमचा लागेल तेव्हा लागेल, परंतु राज्य सरकार आणि मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण तुमचं शहर स्मार्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी जे जे काही लागेल, मग ते ग्रोथ सेंटर असेल, रस्ते असतील, रस्त्याचं जाळं असेल, पाणी योजना असतील, ज्या ज्या काही माध्यमातून आपल्याला जे जे काही करता येईल ते आपण सर्वजण करू आणि या कल्याण डोंबिवली शहराला कसं स्मार्ट करता येईल यासाठी सगळेजण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय